का ज्ञानोबारांची मागणी सांगतोय मूळ मुद्दा ध्यानात ठेवा जे खळांची व्यंकटी सांडो ह्याच्यावर चिंतन चालू खळ किती वाईट आहे अख्खं गाव जर एक रूपानं सगळे एका मंडपाखाली बसलं तर खळाला करमत नाही भांडणं झाली की खळ खुश गावात राडा झाला की खळ खुश आणि सगळं गाव एक झालं की खळाचं डोकं दुखलंच म्हणून समजा आणि पुढचं सांगू का खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो आणि खळ हा गंध सुद्धा लावू शकतो बर का हा आणि गंधाचं माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला डुप्लिकेट माल तो मागच्या दरवाजाने यशस्वीपणे विकू शकतो याला म्हणायचं खळ हा खळाची क्वालिटी इतकी सोपी नसती दृष्ट आणि खळ हे दोन प्रकार आहेत एक वेळ दृष्ट परवडला पण दृष्टाला सुद्धा जो बॅकिंग पॉवर देतो त्याला खळ म्हणायचं दुर्योधना दृष्ट खळ नाही खळ कोण आहे माहिती का मामा शकुनी मामा खळ आहे शकुनी मामाचं काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडलं नाहीत म्हणजे देवाच्या बुद्धीला सुद्धा जे चॅलेंज देऊ शकतो त्याला खळ म्हणायचं किती वाईट असेल चालता चालता जेव गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं एका गावात एक खळ होता त्याला करमानाच आणि सहज निघालं फिरायला किराणा दुकानदार असं बसले होतं दुकानामध्ये जुन्या काळातलं दुकान सगळ्या वस्तू जवळजवळ असं लाकडाचं दुकान लाकडी खांब वगैरे माळवदाचं त्या दुकानदाराने खळाला जे हरी घातला खळा आला गप्पा हाणता हाणता खळाने काय केलं तिथं गुळ पडला होता गुळ उचलला आणि त्या लाकडी खांबाला पुसला घेणं नाही देणं नाही उग काहीतरी गुळ त्या खांबाला पुसला की मुंग्या आल्या मुंग्या त्या गुळाला चिकटल्या मुंगळे आले मुंगळे गुळाला चिकटले कुणाचा कुठं नाही खळाचा ही ध्यानात ठेवा पाल आली पाल त्याला चिकटली तिथं मांजर होतं मांजराने बघितलं मांजराला वाटलं खांबा उंदर चालाय काय नको मांजराने उडी हाणली दारात कुत्रं बसलं होतं मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि काँग्रेसचं सेनेचं जमन आणि महाराष्ट्रात काही जमतं जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं विठ्ठल मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर कुत्र्याने केली भुकायला सुरुवात आणि कुत्र भुकायला लागलं की शेजारचं कुत्र बी आपोआप भुकायला लागलं कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय पण भुकणं तर बंद नाही बघा तुम्ही गावातली कुत्री भुकले की वस्तीवली भुकत्यात वस्तीवली भुकले की वाड्यावली भुकत्यात अरे का भुकत आहे त्याच्यात सार काय आसार काय तळाशी जाऊन बघा ना सत्य काय भुकणं सुरूच दुकानदाराचं कुत्र शेजारच्या कुत्र्याची लागली भांडणं दुकानदाराचं कुत्रं रगेल होतं शेजाऱ्याचं कुत्रं त्याने भांडणात जाग्यावर ठार केलं शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली माझा तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जीव होता जास्त आणि शेजाऱ्याच्या दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्रं मारलंय शेजारी म्हणला मी काय करू काहीच करू नका काठी काढा दुकानदाराचं कुत्रं हाना कुणाचा कुठं नाही खळाचा हे ध्यानात ठेवा शेजाऱ्याने काठी काढून दुकानदाराचं कुत्रं हाणायला लागले दुकानदाराची बाई कुत्री कशी गप्प बसन ती म्हणली कुत्र्याची भांडणं होतच असते शहाण्या माणसाचा काय संबंध मध्ये भाग घ्यायचा ती म्हणलं मी काय करू काठी काढा शेजारी हाना कुत्र गेलं पळून दुकानदारांनी शेजारी इतकी भांडणं झाली इतकी हाणली डोकं फुटलं रक्त बंबाळ झाली आणि चक्कर येऊन खाली पडलं मग खळाला विचारलं आता कसं वाटतं ते मला आताशी जरा करमायला लागलं म्हणजे गावामध्ये रक्तपात घडून आणला त्यावेळेस खळ शांत झाला इतका खळ वाईट आहे ह्याच्यावर सांगतो चालता चालता जेव्हा गेम करतो मग असा खळ बदलतो का नाही बदलतो पण कधी तुको बरं म्हणले आमच्या संगतीत उद्या तुका म्हणे खळ करू शनीची निर्मळ एका क्षणात निर्मळ करण्याची ताकद आमच्याकडे म्हणजे होतो का हो खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे 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 खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे
कसलाही असू द्या, आमच्या संगतीत आला की आम्ही त्याला निर्मळ करतो. शुद्ध होणे जावे, दौंडे पिटी व्हावे, जोका मिळा. खळांना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबरायांची मागणी. नामदेवरांनी मागणी केली. अंकाराचा वारा न लागो राजासा, माझ्या विष्णुदासा भविकाशी. नाथ बाबा मागणी करता, संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. तसं तुकोबाने विचारलं, महाराज सर्व संतांच्या मागणीचं चिंतन आम्ही केलं, तुमच्या अंतकरणात काय इच्छा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारा मागणी आवाज सोड. हरिदासाचे घरी, थोडा मॉनिटरला, मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म द्या. काय होता हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. हरिदासाच्या घरामध्ये जर संत संगत घडली तर जीवनामध्ये परिवर्तन होते. पैठण निवासी नाथ बाबा ऐका, हरिदासाच्या घरी राहिल्यावर काय फरक होतो हे सांगतो. नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता, रोज. आणि पोळी सुद्धा इतकी सुंदर होती. पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जाग्यावर विकरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं बरं का, गुळवणीत टाकले त्यांनी समर्पण केलं पाहिजे, ती इरगळून गेली पाहिजे तर ती पोळी. आता आताच्या पोळ्या आय 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 आय. आमचा एक मित्र आहे का गावा जेवायला, त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटलं नाही. अरे काय लबरची का काय, लयच जड असते म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडीमध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा भाऊ? चांगला स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते बरं का. हा काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही. पाण्याला फोडणी दिली तरी आमटी अशी तयार, माणूस चुरू चुरू खाते. काय काय जॅम झाल्या, मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहिली का. अन्नपूर्णा मातेची कृपा कमी पडली. चांगला स्वयंपाक करणं ही सुद्धा कला आहे, त्याला पाककला म्हणते. आणि नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमा आहे. त्या शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला इकडे आले, आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय तिकडे आहे नाही, तिकडे सासू जगदंबेचा अवतार. जाळण दूर संगच. एका पोरीचं झालं लग्न, सासूबाईला सुनबाई करा पोळ्या. ही म्हणली चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाल्या, मोबाईल स्विच ऑफ झाला. तिला आमटी करायच्या टायमिंगला मिळच लागाना, नेमक्या मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजेत, कमी कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. मारिती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाढल्या, नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणली माझे शिवरात्र आहे, नवरात्रात
मला नाही जेवत, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्याच खाण्याचा, बायकोनं भाजी केली, म्हातारी म्हणे मरची नको खावलंय तिखट आहे. हो मला मी खाणार, आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला कानात, त्याच्या कानातनं दुरण डोळ्यातून गळा पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजी काही कमी जास्त तर नाही ना झालं. हे म्हणलं नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणे आनंदाश्रू. देऊ का अजून थोडी भाजी, नको म्हणलं. हेच आनंद बळच पचवलाय, मरण मी आणला. काय स्वयंपाक काय तारा, नवीन पुरीला स्वयंपाकच येत ना. आईचा लाड मरणाचा आहे, पण काय स्वयंपाक होता आमच्या गिरजा मातेचा. पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता, त्याचं नाव गावबा. अत्यंत साधा भोळा, फक्त पोळ्या तिथं होत्या तर ते आपल्याला खायला मिळते, त्या खाण्यासाठी तिथं राहिला होता, त्याचं नाव गावबा. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या पाठ असल्यामुळे तो हरीच कुणाला घालीत नव्हता. एक सांग तुम्हाला ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे. लोक म्हणतात शिकला तेव टिकला, हा जे वाकला तेवच टिकला. वाकायला शिका, वाजवा टाळ्या जरा जोरात, हाना काना काना. अरे टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स आहे का जीएसटी बुवा. मस्त पैकी टाळ्या वाजवायच्या. भाषा कळते ना, नाही तर कसं आहे आता पश्चिम महाराष्ट्र हे जरा भाषेत थोडा फरक पडतो. नाही कळाले तरी माना डोलो, म्हणजे तेवढं बरं वाटतं ना आम्हाला. म्हणजे इतकं 500 किलोमीटर येऊन धडपड केलेलं बरं वाटतं बुवा. आले सर सर जरा कळतंय आपलं बी लोकांना. हा हसून खेळून राहायचं काय नाही. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं, तो मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का. बोंबलत फिरला, बिगर राखली, येत्यात किती जात ते हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज. 10 कमी तो इच्छी पितो बिस्लरी पिणं म्हणले आपल्या दुसरं ध्यानात येतंय. माझी मनापासून प्रार्थना, भालेगाव बाजारामध्ये तर कुणाच कर्ज नसावं. जरी एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. फिटलं तर फिटलं नाही मारत, नाही तर पोरगा आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज. पण असं कीर्तना जरा प्रसन्न बसायचं, जरा विडवलं. वाकला तेवढ टिकला. अजून एक वाक्य बोलू का. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय ना, त्यांनी काम कमी करायची, फक्त वाकाय शिका. जय हरी जय. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. जास्त काम केले लवकर पडत उलट. हे असंच आहे. सध्या लय अवघड झाले, उलट आहे सध्या. काम फिम मापात चालून द्यायची, फक्त गोड बोलत राहायचं जय हरी जय हरी. आता 4-5 दिवस राहिले, तेवढ्यात तरी शिका. राहिलेला सगळं बॅकलॉग भरून काढा. जे हरी जर लोक म्हणतात भारी माणूस, लोक एवढा मोठा माणूस मला जे हरी घातला आणि माझ्या खांद्यावर बी हात टाकून फोटो काढला, काय भारी माणूस आहे. कामच झालं तुमचं, वाकला तेवढच टिकला विठ्ठल. मी सांगत नाही. महापुर्य झाडे जाती तेथे लवाडे वाजती, तेथे लवाडे वाजती, तेथे लवाडे वाजती. महापुर्य झाडे जाती तेथे लवाडे राहती, तेथे लवाडे राहती, तेथे लवाडे राहती. महापुर्य झाडे जाती तेथे लवाडे वाजती, तेथे लवाडे राहती, तेथे लवाडे राहती. महापुरामध्ये मोठ्याल्या खोडाची झाडं काढ दिशेने मोडून पडल्यात. पण लवाळी होते ती हुशार होती, म्हणली रगीलपणा करू नका. पाणी आलं की अंग टाकून द्यायचं म्हणले. पाणी आलं की लवाळे वाकळे, पाणी गेलं निघून, परत उभा राहिले. कोण कोण राहिलंय र ते लवाळे. वाकायला शिका म्हणून तो कोबाऱ्या म्हणले, लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या ह्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी गडबड चालू आहे त्यांची. दुसऱ्या मुंगनी सनकुन कानाखाली टाकली, थोबाडवर घेऊन म्हणते दिल्लीला जायचंय. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जब लावले त्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली
भालेगाव. भालेगाव मधून एखादा दिल्लीला गेला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. आणि तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. डायरेक्ट येडीव व्हिडिओ काय नाही, पुरावा व्हिडिओ कॉल घेऊन न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले मोदी साहेब सुद्धा 2 मिनिटात येणार, तुला व्हिडिओ कॉलवर दाखवतो. मग गावातली मुंगी म्हणली, वय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. तसं ज्याला परमार्थ क्षेत्रामध्ये मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. 99 रुपये मोठ्याचा हात धरा, मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जाण व्हावे लहानावनी लहान, म्हणून वाकायला शिका. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंद. हरिपंडित त्याला अहंकार झाला आणि गावबा अत्यंत साधा भोळा नम्र माणूस. आणि ते हरिपंडित नाथबाबालाच सारखं म्हणायचा, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? त्या हरिपंडिताला असं वाटायचं की नाथबाबा बोल नका, नाथबाबा म्हणतीन की आता तुझ्याशिवाय कोण नाही, मला तूच लिही, असं त्याला वाटायचं. पण नाथ महाराज म्हणे, काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिही. म्हणले गावबा शाळेतच गेला नाही, तेव तर बोहळा आहे. म्हणले असू दे, बोहळा बोहळा असावं पण गाबुळा नसावं. गाबुळा माहिती का? अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक जात. मी तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ मूर्ख परवडला किंवा विद्वान तरी परवडला. कारण मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतो. बायना मंडळ डोक्यावर पूर्ण हांडा भरलेला ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, हांडा पूर्ण रिकामा डोक्यावर ठेवा तरी त्रास नाही वाहतुकीला. अर्धा हांडा डोक्यावर ठेवा, मन का गेलाच. हे अर्ध ज्ञान धोकादायक असतं. हे आम्हाला सुद्धा तसल्या अर्ध ज्ञानावाले लय भेटतात. कीर्तन करताना 2 तर्का घालता, मग काय बरमोड्या करू का? तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतो, जगू दे ना आम्हाला सुखाने. तू कोबाऱ्याने न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलं होतं? म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगी आत येऊ नाही म्हणून. काय सांगता याडपटाला? काय हे प्रश्न करायचे 2-4 पुस्तकाचे ना आमच्यापासून टूर करायचं. तू आमचा अध्यक्ष झाला का 4 पुस्तकं वाचून? एकदा माझा कीर्तना विषय झाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. जसं पेरायला तसंच उगवतं. काय चुकलं माझं? त्याला ओवी दिली ज्ञानोबरांची, जे शेत्री जे पेरीजे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याची देखीचे दर्पण आधारे, आरशात बघाल तेच दिसतं, जमिनीत पेराल तेच उगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला, महाराज तुमचं एकदम चुकलं. अरे म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाच्या शेंग माहिती ना, नाग शेंगदाणा वर त्याला फुलकट आहे का नाही? मी मला आला शेंग, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला हलू न द्या ना. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला ओके आणतो चहा. त्याने असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणला हा मला फक्त चहा. तो म्हणला चहाचं बिस्किट कुठं नाही? म्हणलं बिस्किटाचा जाळ कर, कब्बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? म्हणलं आयो तुमच्या कुठं ना दिला का? मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? हे माणसं कशी आनंद वाचाळ बरळती भरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. आनंद बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालट ते रंग, असा समाज आहे माय बाप. ही तार्किक माणसाच्या. आणि एक सांग का, परमार्थामध्ये भोळा चालतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच का तिकडं शोध लावित बस, संशोधन कर, इकडं आम्हाला येड्यावानी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय आणि देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. 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 हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी.
प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. आवाज थोडा मॉनिटरला पॉवर द्यावा जरा, सहज बोला असं लय आरडावं लागतं. रिटर्नचे सोडा आवाज, छान आवाज आहे, फक्त असे रिटर्नची पॉवर सोडा जरा. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी सोडा अभिमानी अशी गर्भवास. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. म्हणले गावबा भोळ्या, असू दे भोळा. त्या गावबाला जवळ बोलवलं. ऐका, कृपा कटाक्षाने हळले आपुल्या पदी बैसविले. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं आणि गावबाचं कुठं सुरू झाले. नाथ महाराजांनी इतकीच त्या गावबाच्या वाणीमध्ये पावर निर्माण झाली का हरिदासाचे घरी हरिदासाची विचाराने संगत घडली. तू म्हणता महाराज मग त्यांचा मुलगा कोणाच्या त्यांच्याच घरात होता ना, हे प्रश्न आहे बरं का. ऐका, मग त्याला कस काय नाही, तो घरात राहिला पण विचारानं संगत घडली नाही. लक्षात घ्या, हरिदासाच्या घरात नुसतं राहायचं नाही तर हरिदासाचे गुण आणि त्यांची विचारानं संगत घडावी तर त्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून माझी मागणी मज उपजवा जन्मांतरी. पुन्हा पुन्हा मी हेच मागतो, जन्म जन्मांतरामध्ये मला हरिदासाची म्हणजे संताची संगत घडू द्या. तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, 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 मनसी काही हरी हरी हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात, तुम्ही मागा म्हणताय ना, हेच द्या. मनसे काही मागा, हेची देगा पांडुरंगा. माझी हीच इच्छा आहे, काय हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. पुन्हा 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 हरिदासाच्या घरा. आणखी एक प्रश्न आहे, चित्त देऊन ऐका. तुकोबाऱ्या हरीला मागणी करतात आणि हरिदासाच्या घरी जन्म मागतात. म्हणजे हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरिदासाच्या घरी जन्म मागायचा म्हणजे उघड उघड हरीचा अपमान आहे. लक्षात येतंय का बघा त्याचं गांभीर्य. उभे कुणाच्या समोर हरीच्या मागणी काय केली हरिदासाचे, मग हरीच्या घरी नाही हरिदासाच्या घरात जन्म हरीला मागणी. मग देवाला कमीपणा वाटेल अशी मागणी करतात का? असंही नाही. मग मागणी कसं काय केली ऐका. हरिदासाच्या घरी जन्म द्या असं म्हणल्यास नंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. हरीला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतं. ज्या सुखा कारणे देव विडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी. संत सदन या शब्दाचा अर्थ आहे की हरिदासाचे घरी. याचा अर्थ हरीला सुद्धा दासाचं घर आवडतंय. एकदा काय झालं पंढरपुरामध्ये नीट ऐका. देवाला टेन्शन आलं. देव जरा डोक्याला हात लावूनच बसले. धर्मपत्नी आईसाहेब रुक्मिणी माता जवळ आल्या. रुक्मिणी विचारलं मालक काय झालं. गवस म्हणले काय झालं. टेन्शन द्यायला बी तुम्हीच परत काय झालं. गवस म्हणले